पवित्र सण त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना आणि आपले मित्र परिवारांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि आपला जो भूमिपूजनाचा कार्यक्रम, भूखंड वाटपाचा कार्यक्रम आपण आज ठरल्याप्रमाणे त्याचं भूमिपूजन करणार आहोत। सरकारने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा कलेक्टर साहेब, JNPTचे चेअरमन वाघ साहेब यांच्या वतीने आपल्याला इथं 10 हेक्टर 10.64 हेक्टर जमीन आपल्याला अधोरेखित केलेले आहे। आणि त्याचा पुरावा हे बोर्ड बघा, आपण कुठलाच कायदेशीर बेकायदेशीर आपण इथं काहीच काम करत नाही। जे करतो ते कायद्याच्या चौकटीत राहून आपण काम करतो। त्याच्यासाठी आपण इथं सर्व ग्रामस्थ जमलेलो आहोत। आपल्याला मार्गदर्शक आहेत आपले इंगळे साहेब आणि आपले पवार साहेब, हे पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। तसेच कोलिवाडा येथील डॉमिनिक कोली आणि त्यांचे सहकारी सुद्धा आपल्याला इथे आलेले आहेत। गव्हांची मंडळी काही थोड्या वेळात येत आहेत। तरी आपण आज भरपूर ऊन असल्या कारणाने वाट न बघता आपला हा भूमिपूजनाचा आणि प्लॉटिंगचा कार्यक्रम आज आपण इथं घेणार आहोत। त्याच्यासाठी सर्व जमल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। आता दोन मिनिटं आपल्याला पवार साहेब मार्गदर्शन करतील। नमस्कार। आज रक्षाबंधन खरोखर मला स्वतःला खूप खुशी होते की मी माझ्या बहिणीत म्हणून आपल्या इथं त्यानं सांगितलं मी संध्याकाळी या, त्याने ते मान्य केलं। तर हा आज खरोखर पवित्र दिवस आहे। आज जे काय प्लॉटिंगचा आपण मेजरमेंट करतो किंवा ताबा घेतो ते मी ते सांगू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन करीत नाही। जो काय प्लॉट JNPA प्रशासन किंवा कलेक्टर रायगड प्रशासनाने सँक्शन केलेला आहे त्यांच्या मंजुरीनुसारच आपण हे प्लॉटिंग करणार आहोत। त्यांना देखील आपण आमंत्रण केलेलं होतं, कोणी आलं नाही, ते येऊ पण शकत नाही। पण त्यांनी दिलेला शब्द त्यांनीच नाही पाळलेला, आपण काहीच गुन्हा केलेला नाही। त्यांनी प्रॉमिसिंग केलं होतं, आपल्याला वचन दिलं होतं की आम्ही अमुक टायमात करू, अमुक टायमात करू, पण आजपर्यंत त्यांनी त्याच्या कुठल्याही वचनाची पूर्तता केलेली नाही। आणि नाईलाजास्तव आपण इथे आलेलो आहोत। जो आपला हक्क आहे तो हक्क खरं म्हणजे कधीच पूर्ण व्हायला पाहिजे होता। मला हे कळत नाही की आपण लोकशाहीमध्ये आहोत। आम्ही बघतोय की मुंबईसारख्या ठिकाणी 2 कोटी वासियांना सरकार पक्की घर देते, सर्व सुविधा सहित मोफत, आणि इथे आपलं गाव खाली केलेलं आहे। खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटायला पाहिजे की अख्ख्या देशाच्या विकासासाठी आपण आपलं गाव बलिदान केलं, आपला रोजीरोटी बलिदान केली। आज देशाचा विकास होतोय। आज JNPT प्रशासन करोडोचा मलिंदा कमावते आपल्या हक्काच्या खाजण जमिनीवर। आपल्याला कधी विचारणा होत नाही। आमचा रोजगार गेला आहे आणि आमची घरं देखील खाली गेलेत। ही कुठल्या प्रकारची लोकशाही आणि कुठलं संविधान हा प्रश्न पडतोय। पण आपण न्याय हक्कासाठी जरूर लढू आणि न्याय नक्की मिळेल। या अनुषंगाने आपल्यासोबत आमचे खास परममित्र सिद्धार्थ इंगळे साहेब आलेले आहेत। त्यांना विनंती करेन त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं। त्यानंतर आमचे सर्व रमेश दादा हे देखील आपल्याला मार्गदर्शन करतील। 5-10 मिनटं वाटतं। आता आपल्यासमोर आपले कायदेतज्ञ आणि आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत त्याचे इंग्लिश आहेत। धन्यवाद। आपण मला इथे बोलावलं व संधी दिली आपली सेवा करण्याची, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं कृतज्ञ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या भारताला दिलेलं आहे हे भारताच्या प्रत्येक नागरिकास लागू होतं। मग ते JNPTचे उन्मेष वाघ असू देत, राज्याचे मुख्यमंत्री असू देत, देशाचे पंतप्रधान असू देत किंवा जिल्ह्याचे कलेक्टर असू देत, सगळ्यांसाठी संविधान लागू होतं। जसं शासकीय कर्मचारी म्हणजे जिल्हाधिकारी याला त्या पदावरती आल्यावरती त्याला शासकीय घर मिळतं, त्या घरात तो राहायला जातो। परंतु
40 वर्षापासून हे माझ्या कोळी बांधवांचे जे काही ग्रामपंचायत उठवली, गाव उठवलं, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवलं. 40 वर्ष कुठला तात्पुरता ट्रान्झिट कॅम्प असू शकतो, संक्रमण शिबिर असू शकतं. 40 वर्षामध्ये 10 कलेक्टर बदललेले असतील, पण त्यातला एकाही कलेक्टरने हे काम का करू नये हा मोठा प्रश्न पडतोय. भारतीय संविधानाने सांगितलंय की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे. मग आमच्या संविधानिक हक्कावरती, अधिकारावरती घाला घालणारे हे शासकीय कर्मचारी कोण आहेत किंवा हे राजकीय पुढारी कोण आहेत? तर कुणीच नाही. जर आम्ही त्यागाची भूमिका ठेवून देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आम्ही ते बलिदान देतोय, तर त्यासाठी आम्हाला काय वेगळं हवंय? आम्हाला घरच मागतोय आम्ही, पण ते तुम्ही देत नाही आहात. गेल्या 1.5 वर्षापासून मी तुमच्या सोबत इथे काम करत आहे. तुमच्या वेदना, याचना ह्या फार भयंकर आहेत आणि जेवढ्याही लोकांसाठी मी काम केलेत त्यातले तुम्ही जे आहात ते फार वेगळे आहात. तुम्ही टिकून राहिलेले आहात. तुमच्यामध्ये भलेही आता 2 गट काही राजकीय पुढाऱ्यांनी करून घेतलेले आहेत, परंतु तुमच्याकडे जो काही लोकांचा जो काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो फार वेगळा आहे. कारण की तुम्ही प्रत्यक्ष काम करत आहात. आणि आज हे जे काही सिम्बॉलिक आपण भूखंड वाटप केलेलं आहे, हे सिम्बॉलिक का करता म्हणतोय? कारण की जर पुरावे आहेत त्यांच्याकडे की आम्ही सगळे अप्रूव्हल आणलेले आहेत, आम्हाला 10 हेक्टरची परवानगी भेटलेली आहे, आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये जे नौकायन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की 3 महिन्यात तुमच्या हातामध्ये तुमचे भूखंड येतील. एप्रिलमध्ये पुन्हा 19 बैठक घेतात, 1 महिना मागतात. मे झाला, जून, जुलै, ऑगस्ट, आज ऑगस्टमध्ये आहोत, तरी पण हे कशाची वाट पाहत आहेत? आता 12 ऑगस्टला इथे मंत्री येत आहेत, मुख्यमंत्री सुद्धा यासोबत आहेत त्यांच्या. त्यापूर्वी त्यांना समजायला पाहिजे की आज हे सिम्बॉलिक भूखंड वाटप जे आहे मी करतोय, कारण की आता आम्ही तुमच्या कुठल्याही अप्रूव्हलची वाट पाहणार नाही आहोत. आम्ही बराच काळ म्हणजे 2 पिढ्या आमच्या या संघर्षात गेलेल्या आहेत. आता याच्या पुढची जी पिढी आहे ती चांगल्या घरात राहील, त्यांना चांगले शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक त्यांना लाभ मिळेल. तुम्हाला नोकऱ्या सुद्धा दिलेल्या नाही आहेत हे जाणून आहोत. तर इतका सगळा अन्याय सहन करून देखील तुम्ही अजूनपर्यंत अहिंसक झालेला नाही आहात. हिंसक झालेलं नाही आहे, तर हिंसक झालेलं नाही आहात. ही सगळ्यात मोठी बाब आहे की तुम्ही लोकशाहीला टिकून ठेवलेलं आहे. आणि जर लोकशाही टिकून ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर सामान्य नागरिकांनीच केलेलं आहे. इतका अन्याय होऊन देखील जर आपण अहिंसक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय आणि ते आंदोलन चिरडण्याचं काम हे प्रशासन करतील तर ते निषेधार्थ आहे. म्हणून आज आपण सगळ्यांनी मिळून, आज मला वाटतं सगळेच दिसतात, मला ज्यांच्या नावाने भूखंड आहे ते सगळे दिसत आहेत. हे सिम्बॉलिक भूखंड वाटप जे आहे हे शासन आणि प्रशासनाच्या गालावरती फार मोठी चपराक आहे की तुम्ही नसाल करत तर आपण आम्ही करू. म्हणून आज आपण हे सिम्बॉलिक जे काही भूखंड वाटप करतोय ते कुठल्याही कायद्याला तडा जाणार नाही आहे. ते कुठल्या प्रकारे बेकायदेशीर नाही आहे. मी एक वकील म्हणून सांगू इच्छितो, आपण नावं लिहिलेत त्यांची, परंतु त्यांना काहीतरी लिमिटेशन्स आहेत येण्याचे. कलेक्टर असू देत, वाघ असू देत किंवा इतर अधिकारी असू देत, त्यांना काहीतरी मर्यादा आहेत म्हणून ते आले नाही आहेत. परंतु उद्या जाऊन ज्यांना इथे यावंच लागणार आहे आणि ते येणारच, त्याशिवाय ही प्रक्रिया पुढे होणार नाही. हे सिम्बॉलिक भूखंड वाटप जे आहे ते आपण त्यांना, आता मी हा शब्द वापरतो, मुद्दा वापरतो, त्यांना लाज वाटावी म्हणून हा सिम्बॉलिक भूखंड वाटप आहे. आणि लाज वाटली पाहिजे, त्यांच्या मनाला वेदना झाला पाहिजेत. ज्या 40 वर्ष वेदना तुम्ही सहन केल्यात त्यांना त्या वेदना झाल्याच पाहिजेत. त्यांच्या मनाला, भावनेला असे ठेच लागलीच पाहिजे. म्हणून आज आपण जे भूखंड वाटप सिम्बॉलिक प्रकारे करत आहोत त्याबद्दल माझ्या वतीने, माझ्या संघटनेच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण अशीच एकी ठेवली तर नक्कीच भविष्य आपलं असेल, उदय आपला असेल, विकास आपला असेल, प्रगती आपली असेल. त्यामुळे मी जास्त न बोलता, असं वेळ न घेता आपण ज्याची वाट पाहतो आपण ते लवकर करू. आणि पुन्हा एकदा मला आपल्यासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद इच्छितो. आणि 12 ऑगस्टला आपण जी याचिका दाखल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये, ही याचिका बोर्डावरती लागलेली आहे आणि आपण आपल्या ज्या मागण्या ठामपणे मागितलेल्या आहेत. 12 ऑगस्टला आपण अशी अपेक्षा करतो की JNPT व कलेक्टर हे स्वतः त्याच्यावरती रिप्लाय फाईल करतील आणि त्या रिप्लायनंतर आपण आपला आर्ग्युमेंट करू. तत्पूर्वी असं आहे की आता जे काही घटना घडलेल्या आहेत, ग्रामसभेच्या घटना घडलेल्या आहेत, ग्रामसभेचा पण प्रश्न आपण त्या दिवशी विचारला की जे ग्रामसभेचे अधिकारी होते, प्रशासक होते, त्यांना तो अधिकार आहेत का?
तर त्यासाठी पण रमेशजी आणि पूर्ण सहकार त्यांचे ते त्याच्यावर काम करतात. मी त्याच्यावर कायदेशीर काम सुरू केलेलं आहे. त्याचं पिटिशन पण तयार करत आहे. आणि लवकरच आपण ग्रामसभेला चॅलेंज, जो काही ग्रामसभेचा निर्णय दिला त्याला पण आपण चॅलेंज करतो. म्हणून कायदेशीर प्रक्रिया आपली व्यवस्थित चाललेली आहे. ही सिंबल पोझिशन पण त्याचाच एक पार्ट आहे मी असं समजतो. त्यामुळे जास्त न बोलता मी पुन्हा एकदा आपलं धन्यवाद देतो आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. विस्थापित सेवक आणि ग्रामस्थांचा विजय असो, विस्थापित सेवक आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंगळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, इंगळे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे रमेश कोहली आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्या नियोजित कार्यक्रमाला सुरू यासाठी आपल्याला माहितीच असेल की 40 वर्ष आपल्याला ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवलेलं आहे आणि आता इंगळे साहेबांनी, पवार साहेबांनी सर्व सांगितलेलं आहे, कायदेशीर बेकायदेशीर सर्व सांगितलेलं. पण आपल्याला 17/11/21ला हा जमीन मंजूर केली आणि या जमिनीची नकाशा बनला गेला. 256 भूखंडधारकांची यादी आली. त्याच्यानंतर काय झालं की आज कॅबिनेटची मंजुरी येतो, उद्या कॅबिनेटची मंजुरी येतो. नंतर आपल्याला सांगितलं चेअरमन साहेबांनी की 31 मे पर्यंत तुम्हाला ताब्यात देतो. आपण 17 एप्रिलला सांगितलं होतं की आम्ही आमची जमीन ताब्यात घेतो, बरोबर आहे. मग आता काय झालं की त्यांना पुरेसा संधी दिलेली आहे. 17 एप्रिलला त्यांनी सांगितलं रायटिंगमध्ये काय 31 मेच्या आतमध्ये मी तुम्हाला ताबा देतो, पण त्यांनी काय जून ऑगस्टपर्यंत ताबा दिलेला नाही आहे. म्हणून आपण आता त्यांनी जे काय मांडलेलं आहे, वाचलेलं आहे ते आता आपण ताब्यात घेतो फक्त, बरोबर आहे. आपण कुठलं काही वाईट करत नाही आहे. जी त्यांची जी नकाशा आहे, त्यांनी जी काय आकारमान दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे जे काय आहे ते आज आपण ताब्यात घेतोय, बरोबर आहे. नाहीतर ही उद्या काय करतील, ही जमीन पण गोड बोलून विकून दुसऱ्याला पण टाकतील, म्हणजे आपल्यात काय पडणार नाही. लक्षात झालं ना. मग त्याच्यासाठी आज आपल्याला जे काय इथे 4 दगड मारून प्रत्येकाचा भूखंड येणार आहे. त्या भूखंडावर तुम्हाला काय होईल, तुमचा नंबर असेल, तुमचं नाव असेल, अशा पद्धतीमध्ये तो आपण प्रायव्हेट आर्किटेक्चर बनवला. या ड्रॉइंग प्रमाणे बनवाना वाटाला, कारण हे आता आपल्याला वाटता येणार नाही ते. त्याच्यासाठी तज्ज्ञ माणूस पाहिजे, तर तज्ज्ञ माणसाची नेमणूक केलेली आहे आणि आपण काल मीटिंग ठरलेली आहे. जर इथे बाहेरचे राहणारे आहेत त्यांनाही माहिती नसेल तर उद्या रविवारी आपल्या ऑफिसमध्ये येऊन त्याचा खर्च प्रत्येकाला द्यायचा आहे आणि ऑफिशियली त्याची चिठ्ठी घ्यायची आहे. लक्षात आलं काय, कुठेही पैसा तुमचा खाला जाणार नाही आहे. एक रजिस्टर संस्थेच्या नावाने पैसे जमा होतील आणि त्याच्यातून मग ही सगळी आखणीची वगैरे कामं केली जातील. जो काही तज्ज्ञ आहे तो दिला जाईल. नंतर सरकारच्याकडची मागायचं घ्यायचं ते घेतील, इंग्रज साहेब आहे त्याच्यासाठी भांडायला. पण उद्या आपल्याला खर्च पहिला करून ही जमीन ताब्यात घेणार, बरोबर आहे. आणि 6 तारखेला ह्या एवढ्या लोकांना आमंत्रण दिलं, त्याच्यापैकी आज कोणी हजर राहिलेला नाही आहे. म्हणून आपला आपण घ्यायचं आहे, आपलं आपल्याला वाटायचं आहे, बरोबर आहे. आपण काही वाईट केलेलं नाही आहे, बरोबर आहे. तर आता आपण पूजेला सुरुवात करतो आणि भूखंड वाटपाची सुरुवात झाली असं डिक्लेअर करू आणि आपण आपला भूखंड ताब्यात घेऊ, बरोबर बाबा पावडं तयार करूया उद्या घालायला. फुलडा ती बघ अख्खी फुलं पिल्लू काय पिल्लू ते आणत बाटली फुलू दे साईडला वाचा या बाजूला.
Thank